नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाची नतमस्तक होऊन आज या ठिकाणी या भांडूप नगरीमध्ये कैलासवासी काशीराम परबुवा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी म्हणजे भांडूप नगरी. आणि या नगरीमध्ये आज सुयोग मित्र मंडळ आणि रघुवीर निवास यांच्या वतीनं श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आज आमने सामने भजनाचा रंगीत कथा संगीत मनोरंजक डबलबारीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी मी व स्वतः श्री समीर रामा कदम लिंग रवाना प्रासादिक भजन मंडळ गाव कोकणात तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवाज साथ करतात. सुप्रसिद्ध पखवाज आहे ओंकार दुखंडी तबला साथ करतायत ते हितेशी पिळणकरणे माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी साधण्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या रात्रीपुरतीचे आमचे प्रतिस्पर्धी व आदरणीय प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पट्टशिष्य व श्री दुर्वासजी गुरव आणि त्यांना पखवाज साथ करतायत ते आमचे मित्र नितीन गाडी आणि तबला साथ करतायत ते श्लोक चव्हाण आणि त्यांचं भजन मंडळ. यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या साडीचे मालक सन्माननीय प्रसाद धोंडू सावंत त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे नवोदित भक्ती बुवा हल्ली ज्यांचं नाव सिंधुदुर्गामध्ये गाजतंय ते श्रीजी कारणे बुवा त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत मुरारी कारणे यांची सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी
अजयजी भोवडबुवा उपस्थित आहेत. पक्वादोदक अक्षय महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. जयराम गाडीगावकर बुवा यांचे पुरत देवरेकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे काशीराम परबुवा यांचे पुतणे प्रकाश परब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. आमच्या श्रमिक रहिवासी मंडळाचे निवासी आमचे काका काशीनाथ परबुवा, त्याचप्रमाणे निखिल साटम आणि मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे नवोदित भट्टी बुवा, गोडगाळ्याचे भट्टी बुवा, विशाल सावंत आणि त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे जोगेश्वरीवरून खास आमचे मित्र युट्यूबचे मालक योगेशजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. धन्यवाद. त्याचप्रमाणे दुसरे युट्यूबचे मालक लोखंडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आप्पा सावंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. बरेचसे युट्यूबचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून ज्येष्ठ जुने जाणते पक्वाद होतात सन्माननीय दामोदरजी घाडी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या चाळीसचे सदस्य मनोहरजी खानविलकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या बाजूला बसणारे आणि प्रत्येक दिवसाची बसण्याची अपडेट मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुरवणारे वसंतजी बाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. या सर्वांसाठी तर जोरदार टाळ्या होते. सर्वांसाठी इथे जमलेल्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघे जगताचं आराध्य दैवत गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत शंकरावनाथाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून कणकवलीच्या परमपूज्य भास्कर बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या या आमने सामने रंगीत संगीत मनोरंजक डबल वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आजचा आवाज सुंदर भजनाची सुरुवात आमच्या जोडीवाल्याने केलेली दुर्वास गुरवबुवा या ठिकाणी सन्माननीय संतोषजी शेलेटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होते. थोडा पेटीचा हार्मोनियमचा आवाज कमी सागपानी धा सानी धा पग गपानी धा पग रे मी सा. आ आ जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, साईनाथ
कृपेचा मज लाभ झाला. देवाच्या कृपेचा मज लाभ झाला. योगी अंतरीचा गुरुराज आला. योगी अंतरीचा गुरुराज आला. गुरुदत्त ऐसा मज बोध केला. 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 सर्व कसामी गुरुपादुकाला. कसामी 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज विघ्नार्थ गणपती गजानन महाराज संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण महाराज रामदेवता श्री लिंग रवळनाथ महाराज मुंजेश्वर महाराज रामेश्वर महाराज गांगेश्वर महाराज वराटेश्वर महाराज भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे जगदंबे तुझा भवानी आई सुराई सासरी हेतुबाई माते तुझा विजय असो आई गावती मी माते तुझा विजय असो ऐसरल्या धागीवाल्याचा विजय असो स्वामी समर्थाचा विजय असो सद्गुरु दत्तात्रयाचा विजय असो आपापल्या आई वडिलांचा विजय असो बोलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचा विजय असो प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलास वासी काशीराम परम उवा प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील गोरठणकर. उवा धन्यवाद. या ठिकाणी ज्याने आम्हाला फोनद्वारे संपर्क केला, बरंच काय काय बुवा बोललेत मला सुरुवातीला, म्हणजे वाईट बोलले नाही पण चांगले बोलले की स्वराधीशच्या जोडीला आज दुसरा स्वराधीश आहे. पण बुवा त्याच्यात फरक आहे. मला स्वराधीश मिळाले त्याला कारण वेगळं आहे आणि तुम्हाला स्वराधीश मिळाले त्याला कारण वेगळं आहे. त्याला समजलं तो हसला. राहिला विषय समीर कदम बुवा. आज मी कोणी मोठा बुवा नाही पण माका हुंदीर म्हटलं की ना. आणि काय बोललो, ह्यो हुंदीर कधी ढेंगात जाय. आज मुंबईत एवढी लोक राहतात, हुंदीर तू मुंबईमध्ये एवढी लोक राहतात, मला एका तरी माणसाने सांगावं की हुंदीर ढेंगात जातात. हे गपरे, हुंदीर ढेंगात एकाच्या तरी गेलो काय. अरे हुंदीर पायात जातात, ढेंगात नाही. ढेंगात गेलो तर तुका भारी पडा. गेली हुंदीर. किती वर्ष झाली मुंबईत राहा. व हुंदीर शेवटी हुंदीर हे गणपतीचं वाहन आहे. तो कधीच कोणाच्या ढेंगात घुसत नाही. तो फक्त पायात घुटमाळता. इतक्या लक्षात ठेवा.
आता हुंदीर काय करू शकता तुमचा अभ्यास तुम्ही पुढे करा. हा? चाळीतली जरी बारी असली तरी समीर कदम बुवांना माहिती आहे की कुठे काय करायला पाहिजे, कारण लहानपणापासून मी सेलिब्रिटी आहे आणि मी सेलिब्रिटी आहे की नाही त्या चाळीच्या मालकीने तरी माहित आहे. ती बसली आहे आणि नुसतं लक्झरीत चढले तरी माझ्याकडे फोटो काढतो अरे शोध नुसतं असं लक्झरीत चढलंय तुम्ही बुवांना म्हटलं हो काढा खाच्या हुंदीर भारी आहे असं पोचलेलो आहे. त्याच्यामुळे त्याच्या नादाला लागू नको. बाकी काय विषय नाही. सुंदर बुवा भजनाची सुरुवात, सुंदर कोरस मंडळी, सुंदर वादन आणि सगळ्यात अप्रतिम. फक्त कालचा चान्स होतो तो मिस केला. अलिबागल्या स्विमिंग पूल मध्ये पोहायला मिळालं असतं आणि काय काय करायला मिळालं असतं. तो चान्स तुम्ही घालवला, याच्या नशिबात असतं. तो दुसरं इलोनी पेवान केलं, मजा मजा केली. असं प्रथमतः भगवंताचं नाव स्मरण. कारण काय चाळीमध्ये जरी बुवा पूजा असली तरी आज भांडूप नगरी म्हटल्यानंतर 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, 9-9:30ला. पण तरी सुद्धा ही वारी आज भजन रसिक आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे भजन रसिक थांबणार, त्यात काय वाद नाही. मजा करा, फक्त वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. इतर कोणाला त्रास होऊ नये आणि महिलांचे हात कानावर जातील असं आपल्या तोंडून येणार नाही. कारण व सगळ्यात विश्वातली पहिली महिला जी 2 मिनिटात तयार होते ती कोण तुमका माहिती आहे? विश्वातली सगळ्यात पहिली महिला जी 2 मिनिटात तयार होते. नाही तर घरातल्या आपल्या महिलेक सांगा चल गो फिरायला जाऊचा तर ती अर्ध तास मेकअप करून काढतात. पण विश्वातली सगळ्यात पहिली महिला जी 2 मिनिटात तयार होते तुला माहित आहे? मॅगी. लग्नच झाला ना तुका माहित आहे? मॅगी 2 मिनिटात तयार. असं